आता आजच्या आज हे मुजवायला पाहिजे, नाही तर उद्यापासून आम्ही शाळा बंद करणार नाही. कारवाई मोठी आमच्या स्वतः आम्ही पूर्ण सरनाईक वसाहतीतली पूर्ण सगळी नागरिक होऊन त्या महानगरपालिकेला घेरावा घालणार आहे. कोल्हापूर शहरातल्या सरनाईक वसाहतीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. काल एका 10 फूट खड्ड्यामध्ये पडून एजान बारगीर या 8 वर्षीय बालकाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालेला आहे. खेळता खेळता हा मुलगा माझ्या पाठीमागे पाहू शकताय, इथे या ठिकाणी एका विकासकाने आपली बिल्डिंग इमारत बांधण्यासाठी हा खड्डा खणला होता आणि या खड्ड्यामध्ये पडूनच त्या 8 वर्षीय मुलाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. काही कारणास्तव हे बांधकाम थांबलं होतं, मात्र याकडे कोणीही कोणत्याही प्रकारे लक्ष दिलं नव्हतं. अचानकपणे काल तो मुलगा खेळता खेळता आला आणि इथून या ठिकाणून तुम्ही इथं बघू शकताय, हा खड्डा आहे, जवळपास एवढा मोठा खड्डा खणून ठेवलेला आहे आणि या ठिकाणून तो मुलगा खाली पडला आणि दुर्दैवीरित्या त्याचा अंत झाला. एका 8 वर्षाच्या मुलाला आपला जीव गमावा लागला आहे, ते म्हणजे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे. तसंच विकासक आणि जो कंत्राटर आहे इथे जो बिल्डिंग इमारत बांधण्यात होती त्याच्या हलगर्जीपणामुळे त्या मुलाला आपला जीव गमावा लागला आहे. हा परिसर आहे, या परिसरामध्ये इथलं बांधकाम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि असंच विदाऊट कंपाऊंड करता आणि कोणतीही तटबंदी न बांधता मोकळा परिसर हा ठेवण्यात आला होता. त्यामुळेच एकंदरीत या 8 वर्षाच्या एजान बारगीरला आपला जीव गमावा लागला आहे. माझ्यासोबत काही भागातील नागरिक आहेत जे संतप्त झालेले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय झालं होतं, नेमकं घटनाक्रम हा नेमका कसा होता. दादा, नेमकं काय झालं होतं प्रकरण आणि कशा प्रकारे घटनाक्रम होता आणि खड्डा किती वर्षापासून इथं आहे? तर खड्डा गेले 20 वर्षापासून इथं आहे ती खड्डा, त्याला कोणी वालीच नाही त्या खड्ड्याला बघायला. आणि इथं ज्याची जागा आहे तिथं ती फिरकूनच बघत नाही, ज्याच्यामुळं ती खड्ड्याला काही ती उजवाई नाही, महापौर नाही, कुठला नगरसेवक नाही, काय नाही. काल एवढी मोठी घटना झाली, बालकं मूल पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झाल्यानंतर जर स्वतः जागा मालकसुद्धा तिथून बघायला आलेला नाही, की अजून आत्तापर्यंत आलेला नाही तिने, काय कुठल्या नगरसेवकनं सुद्धा येऊन बघायला आलेलं नाही. आत्ता सगळी गोळा झाल्यात, आत्ता सगळी गोळा झाल्यानंतर आत्ता ती बघायला लागलेत की आत्ता खड्डा कसा मुजवायचा. कारण इतक्या वेळ तिने केव्हा खड्डा मुजवायला प्रयत्न केला. उर्दू शाळा मागं आहे, उर्दू शाळेची मुलं सगळी खेळतात तिथं, उर्दू मुलं सगळी खेळायला ते बॉल जाते, सगळं जाते. अजून किती मुलं त्यांना ती मारायचे, त्यांना ते पहिला जाग्या मालकाला पहिला विचारून दारानं बोलायला पाहिजे. ठराविक मेंबर हे जाग्या मालक्या संघटना म्हणजे संपर्कात असल्यामुळे तिने तोंड उघडलेलं नाही या गोष्टीला. आता तिने आजच्या जर खड्ड्याचं ते नियोजन नाही जर लावलं तर पूर्ण सरनाईक वसाहत त्या महानगरपालिकेची ठिय्या आंदोलन करणार. प्रशासनातले कोण अधिकारी आलेले होते काय आणि प्रशासनाला याबाबत काही तक्रार केली होती का या अगोदर? ज्या आधी आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं त्यानंतर महानगरपालिकेनं नोटीस पण पाठवलेलं आणि ते नोटीसचं रिप्लाय नाही देता ते खड्डा हा असं पडलेला आहे. मग प्रशासनानं ते नोटीस पाठवले, त्याचं उत्तर का दिलं नाही, त्यांनी ते जबाबपूस केलेली नाही. त्यामुळे आता ही घटना घडलेली आहे. जर नोटीसचा परिणाम त्या विचारला असता की तुम्ही निर्णय काय घेतला आहे, तर आता ही दुर्घटना घडली नसती. आता हे जे कंपाऊंड बांधण्यात येते हे कधी बांधण्यात म्हणजे चालू केले काम? आता ह्याच्या आधी कंपाऊंड होता ते पत्र्याचा होता, ते आता पडलेला. ते आता या दोन दिवसाआधी एक ह्याचं काम चालू आहे आणि 2 दिवसाआधी हे काम चालू असल्यामुळं आणि हे खड्डा जे आहे ते बरेच दिवस तसंच आहे. आमचं म्हणणं काय, आधी तुम्ही खड्डा मोजवा आणि नंतर नाही कंपाऊंड मारा, हे आमचा प्रश्न आहे. ही जी दुर्दैवी घटना घडली या घटनेला एकंदरीत जबाबदार कोणाला आपण ठरवू शकतो इथं? आता काय जबाबदार म्हणजे इथं जाग्याचा मालक आणि ते कॉन्ट्रॅक्टर जे आहे ते त्याला जबाबदार आहे त्याला काय. आणि आमचं म्हणणं एकच आहे की आता आजच्या आज हे मुजवायला पाहिजे, नाही तर उद्यापासून आम्ही शाळा बंद करणार नाही. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत शाळा चालू करायला देणार नाही. आता शाळा बंद करायचं कारण काय की मुलं आहेत, एखादं आणि जर काय दुर्घटना घडली त्याला जबाबदार कोण आहे? मग यामुळे आम्ही शाळेला कुलूप लावणार. दाखल करण्यासाठी आपले इथले काही नागरिक गेलेले आहेत, काय नेमकं असणार आहे? आता कालच्या घटनेत पोलिसांनी तक्रार दिलेली जाईल की असंच इथं मुलगा आमचा हरवलेला पहिला हरवलेल्याची तक्रार दिल्या, नंतर संध्याकाळी समजले की इथं पाण्यात पडून ती मुलग्याची डेड झाली म्हणून. ते मुलग्याची डेड बॉडी कोणी वर काढली काय? पोलिसांच्याकडे मी होतो, पोलिसांच्याकडे मी स्वतः आम्ही बाहेर काढलेली ती. तुमची आता काय मागणी असणार आहे? ठोस मागणी म्हणजे आजच्याच त्या खड्ड्याचं नियोजन लावायला पाहिजे. जर खड्ड्याचं त्यांनी जर मुजवायचं जर नियोजन नाही लावले तर उद्यापासून मग कारवाई मोठी आमच्या स्वतः आम्ही पूर्ण सरनाईक वसाहतीतली पूर्ण सगळी नागरिक होऊन त्या महानगरपालिकेला घेरावा घालणार आहे.
तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकते तर ते हा जो खड्डा आहे जो 10 फूट खोल आहे, एवढा मोठा घेराव आहे, खड्डा त्वरित भरण्यात यावा, अन्यथा आम्ही महानगरपालिकेला घेराव घालू, अशा प्रतिक्रिया या सरनाईक वसाहतीमधील नागरिकांच्या माध्यमातून उमटत आहेत. लेकिन एकंदरीत जर पाहायला गेलं तर या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण हा देखील प्रश्न कुठेतरी या माध्यमातून उपस्थित होते. याची गांभीर्यानं दखल घेणं आता गरजेचं आहे. नवप्रवाहासाठी मी रविराज, कोल्हापूर.